नमस्कार, मी अनुराधा नेरुरकर, कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखेचे अध्यक्ष या नात्याने मी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य म्हणजे आमच्या कार्याध्यक्ष माननीय नमिता के, अध्यक्ष प्राध्यापक अशोक ठाकूर, तसंच आमच्या उपनगर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष श्री शिवाजी गावडे यांचं सततचं सहकार्य आम्हाला मिळत असतं आणि आमच्या सर्व कार्यक्रमांना त्यांचा पाठिंबा असतो. याचा आम्हाला फार मोठा आधार वाटतो. मंडळी, आमच्या या सभासदांमध्ये अतिशय गुणवंत अशी मंडळी आम्हाला इथे लाभलेली आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये नाट्य आणि चित्रपट सृष्टीशी संबंधित अतिशय नावाजलेलं नाव असलेले श्री प्रदीप कबरे यांचा इथे सहभाग असणार आहे. त्याचप्रमाणे बाबा बोरकरांचा समृद्ध वारसा सांगणारे डॉक्टर घनश्याम बोरकरही आहेत. बँकिंग क्षेत्राशी संबंधित श्री रामदास कामत आहेत. त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकारी लीना संखे याही इथे आपली कविता सादर करणार आहेत. समाजसेवेमध्ये अगदी झोकून देऊन धडाडीने काम करणारे श्री ईशान संगमनेरकर यांचाही सहभाग यात असणार आहे. त्याचप्रमाणे लेखन आणि सूत्रसंचालन या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या दोन तरुण कवयित्री म्हणजे अनुराधा महापणकर आणि कीर्ती पाटकर यांचाही यात सहभाग असणार आहे. आपल्या निवृत्तीनंतर गृहिणीपद सांभाळताना आपला छंद जोपासणाऱ्या शरयू सावंत यांचाही सहभाग यात आज असणार आहे. या सगळ्या सभासदांचा आम्हाला रास्त अभिमान आहे आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सहकार्यामुळेच शोभा आलेली आहे. आणखी त्यामुळेच हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या सहकार्याबद्दल खरोखरच मला त्या सर्वांना खूप मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. तसंच या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आमचे कार्यवाह श्रीयुत इंद्रसेन चव्हाण यांचाही फार महत्त्वाचा वाटा असतो. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी आमच्या कोमसापच्या विश्वस्त रेखा नार्वेकर यांना जेव्हा मी विनंती केली तेव्हा त्यांनी अजिबात आढेवेढे न घेता त्याला होकार दिला. यासाठी खरोखरच आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम आपण आता पुढे नेणार आहोत. तेव्हा आपण याचा आस्वाद घेऊया. नमस्कार. कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई उपनगरच्या बोरिवली शाखेच्या वतीनं आपण फार चांगले आणि उत्तम कार्यक्रम सादर करत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्या कार्यक्रमांमध्ये नवीन नाविन्यपूर्णता आणतात. नाटकावर कार्यक्रम, कथाकथन, कवी संमेलन, मुलाखती असे वेगवेगळे कार्यक्रम आपण वेळोवेळी सादर केले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये आपले सर्व कार्यकर्ते तळमळीने काम करतात. त्यामध्ये इंद्रसेन चव्हाण, इंद्रनील तावडे, अनुराधा महापणकर आणि या शाखेच्या अध्यक्षा अनुराधा नेरुरकर नेहमीच स्वतःहून दखल देऊन चांगल्या प्रकारे आयोजन आणि नियोजन करतात. यावेळी इंद्रधन बरसले हा कार्यक्रम ऑनलाईन सादर करत आहात. त्याप्रमाणे आपल्या इतर कार्यक्रमांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. जाता जाता मी माझ्या आगामी अमृतधारा या काव्यसंग्रहातील 2 ओळी सादर करतो. तुझी अमृताची शिंपण हिरवळीची आरास.
तुझी अमृताची शिंपण, हिरवळीची आरास, तुझा मृदगंधी सुवास, तुझा मृदगंधी श्वास, माझा जगण्याचा श्वास, माझा जगण्याचा श्वास, माझा जगण्याचा श्वास. धन्यवाद. मंडळी, पाऊस हा शब्द नुसता उच्चारला तरी अंगावर अगदी तुषार उडाल्याचा आपल्याला भास होतो. ते अंगावर झेलण्यापूर्वी त्याच्या आठवणीने मन सुद्धा अगदी चिंब झालेलं असतं. आणि हा मनातला पाऊस संवेदनशील असलेल्या आणि प्रतिभेचं देणं लाभलेल्या माणसांच्या शब्दातून किती वैविध्यपूर्ण रीतीने व्यक्त होतो याचा अनुभव आता आपण घेणार आहोत. हा आजचा कोमसाप बोरुली शाखेने आयोजित केलेला कार्यक्रम आहे शब्द घन बरसरे. या शब्दांच्या घनामधून आज जी काही अभिव्यक्ती बरसणार आहे त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. आजच्या आपल्या अध्यक्षा रेखाताई नार्वेकर या कोमसापाच्या विश्वस्त आहेत हे मी मगाशी बोललेलीच आहे. त्याचबरोबर त्या अनेक नामवंत संस्थांचं अध्यक्षपद आणि विश्वस्तपद भूषवित आहेत. शिवाय लेखिका, कवयित्री, लेखिका अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांची बरीच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, गाण्यांचे अल्बम प्रकाशित झालेले आहेत. शिवाय त्यांची एक खास ओळख म्हणजे त्या ज्ञानेश्वरीवर त्यांचं प्रभुत्व आहे. आणि आताही सध्या फेसबुकवर त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या निरूपणाचे कार्यक्रम होत असतात. मला वाटतं बऱ्याच जणांनी ते पाहिले असतील, ऐकले असतील असं मला वाटतं. आणि त्यांची ही निरूपणकार म्हणून जी त्यांनी एक ओळख आता एक प्रस्थापित केलेली आहे, त्या संबंधित मला एकच सांगायचं आहे की लहानपणापासूनच त्यांना या अध्यात्माचं बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालेलं आहे. शिवाय शब्दांवर प्रभुत्व, अभिव्यक्तीवर प्रभुत्व हे त्यांचे विशेष गुण आहेत. आता त्या जेव्हा आपले विचार मांडतील तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येईलच. पण आज या अशा बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलं, याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे. आणि शाखेतर्फे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आमच्या या निमंत्रणाला मान दिल्याबद्दल मनापासून धन्यवादही देते. आणि विशेष त्यांचा गुण म्हणजे त्यांच्यामध्ये एक उत्तम संघटक लपलेला आहे. याचा अनुभव मी ह्या कोकण मराठी साहित्य परिषदेत काम करत असताना बऱ्याच वेळा घेतलेला आहे. आणि हा संघटक म्हणजे त्यांचा दूरदर्शीपणा, त्यांच्या बोलण्यातला प्रेमळपणा, आणखीन अतिशय लाघवी बोलणं, म्हणजे त्यांचं शब्द लाघव आता आपण यापुढे ऐकणारच आहोत. या कार्यक्रमाचा समारोप करताना त्या आपल्यासमोर आपले विचार मांडताना आपण त्याचा अनुभव घ्यालच. आणि मी बोलले आहे त्याची प्रचिती आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि विशेष म्हणजे कुठलेही संबंध अतिशय ममत्वाने दृढ करणं ही त्यांची फार मोठी हातोटी आहे. आणि कुठल्याही कामामध्ये अतिशय झोकून देऊन त्या नेहमी ते काम पूर्णत्वाला नेतात. आपल्या कोमसापाचं पहिलं महिला संमेलन हे त्यांच्याच पुढाकाराने संपन्न झालेलं होतं, त्यांच्या प्रयत्नानं हे संपन्न झालं होतं. आणि त्या संमेलनापासूनच त्यांचा माझाही परिचय झाला होता, हे सांगायला मला खूप आवडेल. पुन्हा एकदा मी सगळ्या आमच्या सभासद ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना आणि रेखाताईंना धन्यवाद देते. आणि आपल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आपण पुढे जाऊया अशी सर्वांना विनंती करते आणि थांबते. वसुंधरा आणि मेघधारा यांच्यामधील प्रेमाचं नातं जितकं आदिम तितकंच ते चैतन्यमय. आपल्या कवितेतून त्यांचं नातं उलगडत आहेत प्रदीप कबरे. नमस्कार रसिक. आज मी सादर करतोय वसुंधरा आणि मेघधारा यांच्या नात्यावर मला सुचलेली कविता. तुमचा अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद.
वसुंधरे वसुंधरे साद आली कानी, वसुंधरे वसुंधरे साद आली कानी, लाजले बावरले भिरभिरले मी मनोमनी. कुंद पाऊले क्षितिजावरती मेघ श्याम दिसले नयनी, कुंद पाऊले क्षितिजावरती मेघ श्याम दिसले नयनी. विद्युत माला चमके गगनी, बहु दिसानी भेट झाली. वसुंधरे वसुंधरे साद आली कानी, लाजले बावरले भिरभिरले मी मनोमनी. धुंद जाहले रोमरोमी प्रेम बरसता क्षणोक्षणी, धुंद जाहले रोमरोमी प्रेम बरसता क्षणोक्षणी. पडगम गर्जती चहुदिशी मयूरही मल्हार गाती. वसुंधरे वसुंधरे साद आली कानी, लाजले बावरले भिरभिरले मी मनोमनी. प्रीतीची ही भेट आगळी काया काया मोहरली, प्रीतीची ही भेट आगळी काया काया मोहरली. सजनासाठी सजले मी हिरवा शालू पांघरुणी. वसुंधरे वसुंधरे साद आली कानी, लाजले बावरले भिरभिरले मी मनोमनी. मानव म्हणती मेघ गरजती, वाऱ्या संगे धारा बरसती. मानव म्हणती मेघ गरजती, वाऱ्या संगे धारा बरसती. चैतन्याने फुलली धरती, ही तर माझी प्रेम कहाणी. वसुंधरा म्हणते मानव म्हणती मेघ गरजती, वाऱ्या संगे धारा बरसती. चैतन्याने फुलली धरती, ही तर माझी प्रेम कहाणी. वसुंधरे वसुंधरे साद आली कानी, लाजले बावरले भिरभिरले मी मनोमनी, भिरभिरले मी मनोमनी. धन्यवाद. पावसाच्या सरीसोबत प्रियेची आठवण करताना डॉक्टर घनश्याम बोरकर यांच्या समर्थ शब्दांमधून निसर्गाचं वर्णन सुद्धा पावसाच्या थेंबांसारखंच बरसतं आहे असं वाटतं. नमस्कार, मी डॉक्टर घनश्याम बोरकर. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बोरिवली शाखेने आयोजित केलेल्या या पावसाळी कवी संमेलनात मला आमंत्रित केल्याबद्दल मी कोमल सप्रेचे मनपूर्वक आभार मानतो. मी आज जी कविता सादर करणार आहे तिचं शीर्षक आहे आल्या पावसाच्या धारा. आल्या पावसाच्या धारा, हवा कुंद धुंद झाली. आल्या पावसाच्या धारा, हवा कुंद धुंद झाली. तुझ्या आठवांची गाणी माझ्या ओठावर आहे. आल्या पावसाच्या धारा, हवा कुंद धुंद झाली. तुझ्या आठवांची गाणी माझ्या ओठावर आली. वेल ओलेती, वेल ओलेती लाजरी सावरते पाना फुला. वेल ओलेती लाजरी सावरते पाना फुला. वारा खट्याळ अधीर झोंबे तिच्या पदराला. वारा खट्याळ अधीर झोंबे तिच्या पदराला. हवा चिंब चिंब झाली, हवा चिंब चिंब झाली. माथी मोतियांची फुले, लाल तांबड्या मातीला रती रंगाचे डोहळे. लाल तांबड्या मातीला रती रंगाचे डोहळे. झाले उन्मुक्त उन्मत्त मन मोराचे पिसारे. झाले उन्मुक्त उन्मत्त मन मोराचे पिसारे. तुझ्या काजळ डोळ्यांचे घना वनात इशारे. तुझ्या काजळ डोळ्यांचे घना वनात इशारे. पाना फुलात तृणात तुझी लढीवाळ रूपे. पाना फुलात तृणात तुझी लढीवाळ रूपे. जिथे तिथे सौंदर्याची शृंगाराची अपरूपे. जिथे तिथे सौंदर्याची शृंगाराची अपरूपे. थेंब टपोरे टपोरे थरारले निळे तळे. थेंब टपोरे टपोरे थरारले निळे तळे. झुले तरंग रांगोळी जळी रोमांच्या आगळे. झुले तरंग रांगोळी जळी रोमांच्या आगळे. जलवलयांच्या रवे स्मृती पंख फडफडे. जलवलयांच्या रवे स्मृती पंख फडफडे. शुभ्र बगळ्यांची जोडी निळ्या प्रकाशात उडे. जलवलयांच्या रवे स्मृती पंख फडफडे. शुभ्र बगळ्यांची जोडी निळ्या प्रकाशात उडे.
युगायुगांचे ग युग्म, युगायुगांचे ग युग्म गगनात विहरते, युगायुगांचे ग युग्म गगनात विहरते, जन्मांतरीचे संचित अवकाशी तरंगते, जन्मांतरीचे संचित अवकाशी तरंगते. मधुमिलन उत्सव धरतीनी आकाशाचा, मधुमिलन उत्सव धरतीनी आकाशाचा, सखे साजरा करूया सण साजण वेळेचा. मधुमिलन उत्सव धरतीनी आकाशाचा, सखे साजरा करूया सण साजण वेळेचा. जगा वेगळे गडे सखे तुझे माझे नाते, जगा वेगळे गडे सखे तुझे माझे नाते. पावसाच्या सरीमध्ये मन तुझ्या सवे नाते, पावसाच्या सरीमध्ये मन तुझ्या सवे नाते. आल्या पावसाच्या धारा हवा कुंद धुंद झाली, आल्या पावसाच्या धारा हवा कुंद धुंद झाली. तुझ्या आठवांची गाणी माझ्या ओठावर आली, तुझ्या आठवांची गाणी माझ्या ओठावर आली. पाऊस प्रेमी जनांना कितीही प्रिय असला तरी तो कधीकधी तुसड्यासारखाही वागतो बरं का. कसा ते ऐकूया कीर्ती पाटसकर यांच्याकडून. नमस्कार मंडळी. कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखा यांनी आयोजित केलेल्या या पावसाळी कवी संमेलनात मला माझी कविता सादर करताना खरंच खूप आनंद होतोय. या पावसाळी कवी संमेलनात मला कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी शाखेच्या अध्यक्षा सौ अनुराधाताई नेरुरकर, कार्यवाह इंद्रसेन चव्हाण सर आणि संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांची मनापासून आभारी आहे. या पावसाळी काव्य संमेलनात एक पावसावरचीच छोटीशी कविता तुमच्या समोर सादर करतेय. कवितेचं शीर्षक आहे प्रकाशमान. तुसड्यासारखा वागत राहिला पाऊस माझ्या डायरीभर कवितेत, तुसड्यासारखा वागत राहिला पाऊस माझ्या डायरीभर कवितेत. मालकीची जागा असल्यासारखा खेळत राहिला प्रत्येक पानावर. तुसड्यासारखा वागत राहिला पाऊस माझ्या डायरीभर कवितेत. मालकीची जागा असल्यासारखा खेळत राहिला प्रत्येक पानावर. मी जोजवत राहिले त्याला, मी जोजवत राहिले त्याला. शेवटी अति होऊन घराबरोबर जाणीवाही गळायला लागल्या छतातून. तेव्हा मी डायरी नेऊन ठेवली लख्ख सूर्यप्रकाशात. शेवटी अति होऊन घराबरोबर जाणीवाही गळायला लागल्या छतातून. तेव्हा मी डायरी नेऊन ठेवली लख्ख सूर्यप्रकाशात. डायरीचं वाळवण होऊ घातलं लख्ख कडकडीत उन्हात. डायरीचं वाळवण होऊ घातलं लख्ख कडकडीत उन्हात. आता माझी डायरी निव्वळ प्रकाशमान झाली आहे. आता माझी डायरी निव्वळ प्रकाशमान झाली आहे मला हवी तशी. आता माझी डायरी निव्वळ प्रकाशमान झाली आहे मला हवी तशी. आणि शब्द झाले वाचता येईन असे कायमचे. शब्द झाले वाचता येईन असे कायमचे. तुसड्यासारखा वागत राहिला पाऊस माझ्या डायरीभर कवितेत. तुसड्यासारखा वागत राहिला पाऊस माझ्या डायरीभर कवितेत. संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेल्या आणि शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या रेणुका पांचाळ या आमच्या कवयित्रीच्या कवितेमध्येही पाऊस आहे, पण त्यात विरहाची व्यथासुद्धा आहे. ऐकूया. नमस्कार, मी रेणुका पांचाळ. कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित या काव्य संमेलनामध्ये
मी आज माझी एक स्वलिखित कविता सादर करते आहे आणि कवितेचं शीर्षक आहे थेंब अमृताचे. थेंब अमृताचे बरसले कितीदा, दिवे अत्तराचे दरवळले कितीदा. ही रेशमी वाट नभ पांघरून घेते, धुक्याचे गीत मनी नादले कितीदा. चुडे चांदण्यांचे सजवून हात गेले, चुडे चांदण्यांचे सजवून हात गेले, विरहात या मेघ कातरले कितीदा. कुंचल्यातून थेंब पावसाचे झरावे, कुंचल्यातून थेंब पावसाचे झरावे, तुझे चित्रकारे खुणावते कितीदा. विजेच्या नदीचे जणू स्रोत झाले, विजेच्या नदीचे जणू स्रोत झाले, अंग चाफ्याचे पुन्हा बहरले कितीदा. थेंब अमृताचे बरसले कितीदा, दिवे अत्तराचे दरवळले कितीदा. धन्यवाद. हे कवी संमेलन जरी असलं तरी कवीच्या स्थितीचं मिश्किल वर्णन करता आहेत रामदास कामत. नमस्कार. कोकण मराठी साहित्य परिषद बोरिवली शाखेने आयोजित केलेल्या या कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवींचे आणि मान्यवरांचे मी रामदास कामत हैदराबादहून स्वागत करतो. मी माझी एक हलकी फुलकी कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे कवी महात्म्य. एका रात्री कवीच्या घरी खिडकीतून गुपचूप चोर आले. एका रात्री कवीच्या घरी खिडकीतून गुपचूप चोर आले. पावलांचा आवाज कानी पडताच कवी महाशय जागे झाले. पावलांचा आवाज कानी पडताच कवी महाशय जागे झाले. चोर चोर ओरडणार इतक्यात मानेवर त्यांनी सुरे ठेवले. चोर चोर ओरडणार इतक्यात मानेवर त्यांनी सुरे ठेवले. अंतिम इच्छा सांग लवकर, काहीशा गुशातच चोर वदले. कविराज तर थरथरत होते. कविराज तर थरथरत होते, बोलताना खूप अडखळत होते. कविराज तर थरथरत होते, बोलताना खूप अडखळत होते. तरीही त्यांनी इच्छा सांगितली. चोरांची तर बोबडीच वळली. आपापली शस्त्र त्यांनी खाली ठेवली. पुन्हा न येण्याची शपथ घेतली. कविराज तर थरथरत होते, बोलताना खूप अडखळत होते. तरीही त्यांनी इच्छा सांगितली. चोरांची तर बोबडीच वळली. आपापली शस्त्र त्यांनी खाली ठेवली. पुन्हा न येण्याची शपथ घेतली. कवीची होती एकच इच्छा, मारण्यापूर्वी माझ्या कविता ऐका. धन्यवाद. आत्ताच कोकणात विशेषतः चिपळूणमध्ये पावसाने माजलेला हाहाकार आपल्या शब्दामध्ये मांडलाय ईशान संगमनेरकर यांनी. नमस्कार, मी ईशान संगमनेरकर. कोमसापच्या पाऊस या विषयासाठी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे चिपळूणचा पाऊस. चिपळूणचा पाऊस कौलावर पडायचा, थपकत तो अंगणात शिरायचा. रानात फुलं फुलवायचा, फुलं पाखरं उडवायचा, पाखरांना शिस्तीत ठेवायचा. भात शेतीसाठी वरदान ठरायचा. रातांबे, काजू, आंबा, फणस, करवंदाची बेगमी करायचा. चिपळूणचा पाऊस तिला त्याला एकांतात न्यायचा. त्यांच्याशी लपून गुजगोष्टी करायचा. त्याला हिरो, तिला हिरोईन करायचा. आनंदात रानोमाळ नाचायचा. चिपळूणचा पाऊस आता नदीपात्र ओलांडतोय, शहरात दहशत पसरवतोय, देवाच्या साकडाला नाकारतोय, मानव निर्मित संकटांना अधोरेखित करतोय, वृक्षांच्या कत्तलींना वाळूंच्या उपशाचा हिशोब मागतोय. कोकणचा पाऊस आता शीळ न वाजवता विनाशाचा शंख फुंकतोय. निर्दयपणाने डमरू वाजवत तांडव नृत्य करतोय. चिपळूणचा पाऊस यंदा विनाश घेऊन आलाय. सृष्टी टाचेखाली तुडवत सैतान झालाय. घरदार, गाव वस्त्या बुडवीत चाललाय. दरडींना कोसळवत दात विचकत चाललाय. कोकणचा पाऊस काटक
स्वाभिमानी धार्मिक साध्या सरळ माणसांना मृत्यू धाडेत करा करा चावत चाललाय. दफन करून गाळात संस्वार स्वप्ने समाधिस्थ करत चाललाय. कोकणचा पावसात चिखलात रुतरेला चिपळूणकर थोडा थांबलाय, पण संपला नाही. कारण तो आहे शिवबाचा मावळा, स्वराज्य रक्षक. आजच्या संकटावर मात करून पुन्हा भरारी घेणार आहे. पाऊस थांबेल, पूर ओसरेल, राखेतून जन्मणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा तो मुठी आवळून मनगटाच्या जोरावर पाय रोवून उभा राहील आणि हे पाहिल कोकणचा पाऊस, कोकणचा पाऊस. धन्यवाद. मनगट जाई मोगऱ्याच्या रानातून उठणाऱ्या व्याकुळ गंधाचं वर्णन, त्यातून पुन्हा आठवणींचं उठणारं मोहोळ, हे सुगंधित शब्द लाघव आपल्या लाघवी शब्दातून सादर करत आहेत लीना संखे. या कवितेचं नाव आहे काहूर. एक हुरहुर, ओढ, व्याकुळता, सेन्स ऑफ नॉस्टॅल्जिया कव्हर केल्या कवितेत. त्या कवितेचं नाव आहे काहूर. येती आपोआप दाटुनी मनी जाई मोगऱ्याची राणी. येती आपोआप दाटुनी मनी जाई मोगऱ्याची राणी. किती काहूर माजते, किती काहूर माजते त्याच्या व्याकुळ गंधाने. येती आपोआप दाटुनी मनी जाई मोगऱ्याची राणी. किती काहूर दाटते त्याच्या व्याकुळ गंधाने. अगतिक पाठ लाग, अगतिक पाठ लाग त्या व्याकुळ गंधाचा. अगतिक पाठ लाग त्या व्यथित गंधाचा. असा कोमल फुलांचा, असा कोमल फुलांचा चेहरा जुन्या आठवांचा. अधिक गर्द पाणी, अधिक गर्द पाणी जुन्या गंध शहाऱ्याने. पुन्हा सामना कळ्यांचा, पुन्हा सामना कळ्यांचा. अश्रू विना दिला त्यांनी निरोप आसवांचा. त्या अश्रूचा शिडकावा, त्या अश्रूचा शिडकावा रानाचा ऋतू भडकावा. त्या अश्रूचा शिडकावा रानाचा ऋतू भडकावा. गंधा गंधाने रुजावे, गंधा गंधाने रुजावे रान नव्याने माजावे. गंधा गंधाने रुजावे रान नव्याने माजावे. थैमान गंध वादळाचे, थैमान गंध वादळाचे मनाने एकटे सोसावे. आत आले तसे झाले, आत आले तसे झाले रान किती घन दाट. आत आले तसे झाले रान किती घन दाट. प्रीत रानाची संपेना, प्रीत रानाची संपेना धुक्याची घर वाट. प्रीत रानाची संपेना धुक्याची घर वाट. धन्यवाद. प्रियतमेच्या भेटीसाठी आतुर असलेल्या प्रियकराच्या भावना व्यक्त झाल्या आहेत शरयू सावंत यांच्या कवितेमधून. नमस्कार, मी शरयू विजय सावंत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बोरिवली शाखेने आयोजित केलेल्या पावसाळी कवी संमेलनात मला कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल शाखेचे मी आभारी आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे जाणीव. कविता थोडी मी सुरात म्हणायचा प्रयत्न केलेला आहे. येथे नसेच कोणा जाणीव ना कुणाची. वाटे तुलाच मी अन मजलाच तू हवीशी. येथे नसेच कोणा जाता समोरुनी तो रोमांच मजशी येती. हसता तुझसी मी अन बघशी हळूच का तू. येथे नसेच कोणा
असता तू मैत्रिणीता वाणीस ओघ यावा, येताच मी समोर स्वर का अबोल व्हावा, येथे नसेच कोणा नसता इथेच कोणी, स्वर का तुझाच यावा, दिसताच तू समोर मी का फुलून जावा, येथे नसेच कोणा करशी उगाच मग तू साळा कशास पदरा, धरुनी अधरा दंती का तू हरिण होशी, येथे नसेच कोणा जाणीव ना कुणाची, वाटे तुलाच मीयन मजलाच तू हवीशी, येथे नसेच कोणा. धन्यवाद. आपल्या लेखनासोबत समाजकार्यातही आपलं योगदान देणाऱ्या डॉक्टर सुचिता पाटील आपल्या कवितेमधून तो आणि तीचं नातं उलगडत आहेत. आपण ऐकूया त्या काय म्हणत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर सुचिता पाटील सादर करते एक कविता तू. आजकाल मी असतेच कुठे, कधी तुझ्या जवळ, कधी तुझ्या शब्दात, कधी हृदयात तुझ्या, कधी हवा रूपाने, तर कधी प्रेमाच्या सुगंध रूपाने मी बिलगुरच असते. आहे तुझ्या जीवनाला कुठे शोधशील मला, समुद्राच्या लाटांच्या खोलीमध्ये, पावसाच्या सरीमध्ये, तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये, तुझ्या एक एक सावलीमध्ये, माझ्या कवितेच्या शब्दांमध्ये. बघ, जाणवते का तुला, आपण एकत्र न वाचलेल्या तरीही तू रोज अनुभवलेल्या त्या असंख्य पुस्तकांमध्ये, छानपैकी दवाने भारलेल्या प्रभात कालमध्ये, पारिजातकाच्या फुललेल्या ताटव्यामध्ये, आपण अनुभवलेल्या पाहिलेल्या स्वप्नांमध्ये, तुझ्याच प्रश्नांमध्ये, तूच शोधलेल्या उत्तरांमध्ये. पण ठाऊक आहे का तुला, तू सर्वस्व आहेस माझं, जगणं आहे माझं, श्वासही आहे अन श्वासागणिक जगणंही. धन्यवाद. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सर्व गोतावळ्याचं श्रद्धास्थान. कोमसापचे संस्थापक सभासद असलेले ॲडव्होकेट यशवंत कदम व्यक्त करत आहेत त्यांच्या मधुबाईंविषयीच्या भावना आपल्या कवितेमधून. मी ॲडव्होकेट यशवंत कदम आपल्या पुढे एक कविता सादर करीत आहे. हे गौरव गीत आहे. आपले आवडते सगळ्यांचे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ज्यावेळी पद्मश्री पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांच्यासाठी लिहिलेले ही कविता आहे. ती माझ्या अंतरंग या कविता संग्रहामध्ये आहे. सन्मानाने उचित गौरव सुयोग्य व्यक्तित्वाचा, गौरव हा तर सन्मानाचा कोकणच्या मातीचा. गौरव तुमचा अमास भूषण मराठी सारस्वता, वैभवशाली कीर्तिवंत तुम्हावी नको मात्र. अक्षर प्रभू हो, लोकमान्य हो, सर्वाभूती लाडके, वाट चालही अशीच हो सहस्र चंद्राकडे. शतकोत्तरी ते सुंदर जीवन हीच प्रार्थना देवा, उदंड व्हावी सरस्वताची तुमच्या हातून सेवा. आनंद मूर्ती स्थित प्रज्ञता अमास देव स्फूर्ती, आणि सप्त सागरा पलीकडे ही जगन मान्य हो कीर्ती. कोकणचा हा उचित गौरव, कोकणचा हा उचित गौरव, गौरव महाराष्ट्राचा आणि सरस्वतीच्या दरबारातील मराठी नवरत्नांचा, मराठी नवरत्नांचा. धन्यवाद. पावसाच्या रौद्ररूपाने उडालेली दैना, उद्ध्वस्त झालेला संसार, तरीही
पती पत्नीच्या नात्यामध्ये दोघांना एकमेकांचाच आधार. कविता आहे अनुराधा मापणकर यांची. गळक्या आड्याकडे शून्यात नजर, गळक्या आड्याकडे शून्यात नजर, बाहेर बाहेर फुटलेलं आभाळ, आत तिच्या डोळ्याला पदर. भिजक्या साडीनं डोळे पुसत कसं नुसं हसत ती त्याला म्हणाली, घरात पाणी अजून साचलं असेल का रे, घरात पाणी अजून साचलं असेल का रे, आपलं आपलं देवघर तरी वाचलं असेल का रे, आपल्या डोक्यावर असेल ना, आपल्या डोक्यावर असेल ना रे, निदान निदान छप्पर तरी. दार मोडलं जर तर कुणी करणार नाही ना रे चोरी. अरे देवा, अरे देवा, डाळीच्या डब्यात होते रे थोडे पैसे मी साठवलेले, डाळीच्या डब्यात होते रे थोडे पैसे मी साठवलेले. ते आईचे तोडे वरच्या कप्प्यात आईने दिवाळ सणाला पाठवलेले. कपाटातले कपडे, माझी लग्नातली पैठणी असेल ना रे नीट. सांग ना, आपल्या घराची उभी असेल ना रे वीट. तो व्याजावर घेतलेला टीव्ही, आपला फ्रीज, आपली शेगडी, सिलेंडर परवाच भरला होता रे. फ्रीज मध्ये परवा पहिल्यांदा केलेला केक थोडासा उरला होता रे. मोबाईललाही रेंज नाही, कुणाला विचारावं तरी. मोबाईललाही रेंज नाही, कोणाला विचारावं तरी. आभाळ आभाळ अजून गळतय, कधी जायचं रे घरी. खांद्यावर तिला थोपटत तो तिची समज जरी घालत होता, बोलताना तेवढं तिच्या डोळ्यात पाहणं तो टाळत होता. 2 दिवसांनी ओसरलं पाणी, 2 दिवसांनी ओसरलं पाणी. ते घराकडे परतले. उडालेलं छप्पर, कोसळलेल्या भिंती, उडालेलं छप्पर, कोसळलेल्या भिंती, चिखलात रुतलेला तिच्या पैठणीचा पदर. तो मटकन खालीच बसला, तो मटकन खालीच बसला. त्याला उठवत ती म्हणाली, त्याला उठवत ती म्हणाली, चला संसार सावरूया. त्याला उठवत ती त्याला म्हणाली, चला चला संसार सावरूया. त्यानं हुंदका दिला, त्यानं हुंदका दिला आणि म्हणाला, सगळं सरलं ग, सगळं सरलं. आता सावरायला सांग काय उरलं. सगळं सरलं, सगळं सरलं. आता सावरायला तरी सांग काय उरलं. सांग ना काय उरलं. ती शांतपणे एक स्मित करत त्याला म्हणाली, ती शांतपणे एक स्मित करत त्याला म्हणाली, आपण दोघं. ती शांतपणे स्मित करत अगदी ठामपणे त्याला म्हणाली, आपण दोघं, आपण दोघं. कोसळणारा पाऊस जितका हवा हवासा वाटतो, तितकीच त्याची विपरीत मात्र नकोशी वाटते. का ते सांगताहेत अनुराधा नेरुरकर. नमस्कार, मी अनुराधा नेरुरकर. माझी कविता आहे विपरीत, अर्थात पावसाचीच. अचानक कोसळत असतो पाऊस, अचानक कोसळत असतो पाऊस, कुठल्या तरी आंतरिक उर्मीने अनावर होऊन, कुठल्या तरी आंतरिक उर्मीने अनावर होऊन. नुसतंच दाटलेलं दिसतं आभाळ, अंदाज येत नाही आपल्याला त्याच्या ओथंबण्याचा. अंदाज येत नाही आपल्याला त्याच्या ओथंबण्याचा. तसंच आपल्या अनावर होण्याचाही. खूप काही वाट पाहत असतं आत मोकळं होण्यासाठी, खूप काही वाट पाहत असतं आत मोकळं होण्यासाठी. कड येत असतात प्रतिमांना,
शीळ घालत असतात कल्पनांची पाखरं. कड येत असतात प्रतिमांना, शीळ घालत असतात कल्पनांची पाखरं. थिरकत असतात शब्द, आतल्या आत फुटू पाहत असते प्रतिभेची लाल चुटूक पालवी. फुटू पाहत असते प्रतिभेची लाल चुटूक पालवी. आणि कितीतरी कळ्या आतूर फुलण्यासाठी, कितीतरी कळ्या आतूर फुलण्यासाठी. पण दरवेळी अडकतच राहतो पाय बाईपणाच्या जोखडात. दरवेळी अडकतच राहतो पाय बाईपणाच्या जोखडात. सुटका करून मोकळं होईपर्यंत रक्तबंबाळ झालेली असतात पावलं. सुटका करून मोकळं होईपर्यंत रक्तबंबाळ झालेली असतात पावलं. विरलेलं असतं ते अनावर होणं, उरलेलं असतं केवळ दुखरं अस्वस्थपण. उरलेलं असतं केवळ दुखरं अस्वस्थपण. पावसाच्या उदास रिपरिपीसारखंच, पावसाच्या उदास रिपरिपीसारखंच. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बोरिवली शाखेच्या वतीने शब्द घन बरसले या सुरेख अशा काव्य सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी मी प्रथम शाखेच्या अध्यक्षा, प्रसिद्ध लेखिका कवयित्री अनुराधा नेरुरकर आणि शाखेचे कार्यवाह इंद्रसेन सावंत आणि सगळी सहकारी मंडळी यांचं मी अभिनंदन करते मनापासून. आणि मराठी साहित्य विश्वामध्ये असे कार्यक्रम सतत होत राहावेत याची जाणीव ठेवून संस्थेचे संस्थापक विश्वस्त पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक यांनी सगळ्यांना नेहमी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन दिलेलं आहे. तर शब्द घन बरसले या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये एकंदर 12 कवी आणि कवयित्रींनी सहभाग घेतलेला आहे. सगळ्यात शरवी सावंत यांची पहिली कविता आहे. त्यांच्या जाणीव या काव्यरचनेमधून प्रीतीचा रंग व्यक्त होताना दिसतोय. तुला मी आणि मला तू या भावनेबरोबरच येताच तू समोर स्वर का अबोल व्हावा अशा नवथर मुग्ध प्रेमाची जाणीव त्यांच्या या काव्यातील शब्दांमधून आपल्याला होताना दिसते. आणि मग दुसरी कविता आहे ती लीना संखे यांच्या काहूर ही जी कविता आहे त्यांची काहूर कविता आहे. तर या कवितेमधून जुन्या आठवणींची हुरहुर आणि त्यातून मनात दाटणारी व्याकुळता आपल्याला शब्दांमधून अनुभवायला मिळते. जुन्या स्मृतीच्या गंधसुगंधाचा पाठलाग करता करता जे क्षण गेलेले आहेत ते पुन्हा अनुभवायला मिळावेत अशी कुठेतरी अंतरीची ओढ इथे दिसते. आणि गंधागंधाने रुजावे रान नव्याने माजावे या ओळीमध्ये ही सगळी संवेदना कवयित्रीने प्रकर्षाने मांडलेली दिसते. तिसरी कविता आहे हैदराबादहून कवी रामदास कामत यांनी कवी महात्म्य ही त्यांची कविता आहे, ती सादर केलेली आहे त्यांनी. या कवितेमध्ये कविराजांच्या घरात चोर घुसलेले आहेत आणि मानेवरती सुरा ठेवून कवी महाशयांना विचारतायत की तुझी अंतिम इच्छा काय आहे. आणि मग कवी जेव्हा सांगतात की मला कविता कथन करायची आहे, कविताच म्हणून दाखवायच्या तुम्हाला, आणि हे ऐकल्यावरती सगळी शस्त्र खाली ठेवून ते कवी तिथून कसं पलायन करतात त्याचं वर्णन अगदी मिश्किलपणे या कवितेमध्ये केलेलं आहे. तर कवी मंडळीची नेहमीची तक्रार इथे आपल्याला ऐकायला मिळते. चौथी कविता आहे प्रदीप कबरे या प्रसिद्ध कलावंताची. कवितेचं नाव आहे वसुंधरा मेघधारा. ही कविता जी आहे ही काव्यरचना निसर्ग आणि प्रीत या दोन्हीच्या संमेलनामधून एक प्रेमगीत आपल्याला इथे दिसते. आणि पृथ्वीच्या प्रेमासाठी कोसळणाऱ्या मेघधारा
या इथे दिसत आहेत. वसुंधरा धरती आणि मेघधरा पर्जन्य पाऊस यांचे प्रेमगीत इथे आहे. आणि मग कविराज म्हणतायत या सगळ्यातून फुलून येणारं जे चैतन्याचं जीवन आहे त्याविषयी सांगताना म्हणतात, चैतन्याने फुलली धरणी ही तर माझी प्रेम कहाणी. या सगळ्यातून हे फुलून येणारं जीवन त्यांनी इथे व्यक्त केलेलं आहे. आणि मग चौथी कविता, कवितेचं नाव आहे प्रकाशमान आणि कवयित्री आहे कीर्ती पाटसकर. तर या कवयित्रीची कविता जरी पावसावरती असली तरी त्यातून एक वेगळा सूर उमटलेला आहे असं मला वाटतं. की चिंब भिजणारा पाऊस, इथे कवयित्रीच्या डायरीतील प्रत्येक पानावर तुसड्यासारखा वागताना दिसतं. आणि मग लख्ख प्रकाशामध्ये, सूर्यप्रकाशात जेव्हा या पाऊस पानांचं वाळवण घातलं जातं तेव्हा मग सगळी डायरी, संपूर्ण डायरी ही प्रकाशमान होऊन जाते. बरं, कवयित्री लिहितेय, जाणीवा गळायला लागल्या छतातून. म्हणजे कवयित्रीला कुठेतरी पाऊस तिच्या कवयित्रीच्या अंतरंगामध्ये, अंतर्मनामध्ये रुजलेला दिसतोय, परंतु त्यापासून ती दूर होऊ पाहते की काय. आणि भिजणं, वाळवणं यातून सगळ्या संवेदना अगदी प्रश्नांकित होऊन वाचकांच्या समोर उभ्या राहत आहेत असं मला वाटतंय. आणि त्यानंतर 6वी कविता आहे ईशान संगमनेरकर यांची. कवितेचं नाव आहे चिपळूणचा पाऊस. या कवितेमध्ये चैतन्यदायी पावसामुळे कोकणामध्ये अगदी फळं, फुलं आणि त्यातून सगळा निसर्ग फुललेला असतो याचं वर्णन आहे. आणि त्याचबरोबर पावसाने सैतानी रूप धारण केल्यावर कोकणामध्ये, चिपळूणमध्ये जो काही विध्वंस घडला, तर अशी 2 रूपं या कवितेमधून आपल्याला दर्शनाला येत आहेत. आणि अगदीच अलीकडचंच अगदी सामाजिक घटना, सामाजिक वास्तव या ठिकाणी प्रतिबिंबित केलेलं आपल्याला काव्यातून दिसतंय. आता 7वी कविता अनुराधा नेरुरकर या प्रसिद्ध कवयित्रींची आहे. कवितेचं नाव आहे रिपरिप. आणि त्यांच्या या काव्यरचनेमधून सांगतायत त्या, अचानक पाऊस कोसळतोय, त्यातून अंतरंगामध्ये उर्मी, उत्कट प्रतिमा, कल्पना या सगळ्या दाटून येऊन प्रतिभेचा उन्मेष, आविष्कार घडू पाहतोय. पण काय होतंय की असं सगळं घडत असताना बाईपणाच्या जोखडात पाय प्रत्येक वेळी अडकत असल्याची वेदना इथे आपल्याला शब्दांमधून व्यक्त होताना दिसते. आणि मग स्त्री मनाचं हे सगळं दुखरं अस्वस्थपण पावसाच्या रिपरिपीसारखं कवयित्रीला जाणवत राहतं. आणि ती सगळी व्यथा आपल्याला या कवितेमधून ऐकायला मिळते. 8वी कविता आहे डॉक्टर घनश्याम बोरकर यांची. त्यांच्या कवितेचं नाव आहे आल्या पावसाच्या धारा. ही कविता ऐकल्यावर शब्दांना लाभलेल्या लय, ताल यासह रूपरंग नादामधून आपल्याला पानं, फुलं, वारा, निळं जळ, शुभ्र बगळ्यांची जोडी, धरती, आकाश या सगळ्या निसर्गातून एक सुरेख असं प्रीतीचं गीत उमलत असताना दिसतंय. त्याची एक अनुभूती येत जाते. आणि मग थेंब टपोरे टपोरे थरारले निळे जळ, झुले तरंग रांगोळी, जळी रोमांच आगळे या अशा ओळी वाचताना एक कल्पना सौंदर्य आणि शब्दांची नजाकत इथे आपल्याला लक्षात येते. 9वी कविता आहे अनुराधा महापणकर यांची. त्यांच्या कवितेचं नाव आहे संसार सावरूया. ही कविता पावसाच्या महापुरामध्ये उद्ध्वस्त झालेलं घर, संसार आणि माणसाचं मन यावर शब्दांकित केलेली आहे.
कोसळलेल्या भिंती, चिखलात रुतलेला पैठणीचा पदर, उडालेलं छप्पर आणि अशा या सगळ्या स्थितीमध्ये सावरायला उरलं काय? आणि या प्रश्नाला मिळालेलं खंबीर असं उत्तर म्हणजे आपण दोघं. एक आशावादी अशी ही कविता आहे. योग्य सादरीकरणासह त्यांनी हे काव्य या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि यानंतर थेंब अमृताचे ही कविता रेणुका पांचाळ यांची आहे. त्यांच्या कवितेमध्ये मनात रुजलेला पाऊस अनेक प्रतिमांच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसतात. अमृताचे थेंब, रेशमी वाट, पांघरलेले नभ, कातरलेले मेघ, कुंचल्यातून झरणारे पाऊस थेंब, असं एक सुंदर काव्यचित्र इथे आपल्याला प्रतिबिंबित झालेलं दिसते. आणि मग ॲडव्होकेट यशवंत कदम यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक विश्वस्त मधु मंगेश कर्णिक यांना जेव्हा पद्मश्री पुरस्कार शासनातर्फे मिळाला त्यावेळी त्यांनी त्याच्यावर एक गौरवगीत लिहिलेलं आहे. मधुबाईंची लोकप्रियता, त्यांची स्थितप्रज्ञता, त्यांचं आनंदी असं व्यक्तिमत्व याचं सगळं वर्णन या कवितेमध्ये आहेच. मुख्य म्हणजे गौरव हा तर सन्मानाचा कोकणच्या मातीचा असं काव्यातून सांगून महाराष्ट्राला भूषण ठरलेल्या मधुबाईंचा त्याने इथे हृदय असा सन्मान केलेला आहे. आणि मग डॉक्टर सुचेता पाटील यांची 12वी कविता आहे. त्यांच्या कवितेचं नाव आहे तू. ही तू नावाची कविता प्रेमकाव्याप्रमाणेच शब्दांमधून आपल्याला जाणवत राहते की सर्वस्व असलेला तू श्वास आहेस माझा, ही कबुली देताना हृदयातून, समुद्राच्या खोल लाटांमधून, शब्दांमधून, प्राजक्ताची फुलं, पुस्तकं या सगळ्यात बिलगून असलेली मी तुला कधी जाणवते का रे, त्याची कधी जाणीव होते का रे तुला, असा एक प्रश्न या कवितेमधून आपल्याला उमटताना दिसतो आहे. तर एकंदरीत शब्द घन बरसले या काव्य संमेलनामधून सादर केलेल्या अनेक कविता अगदी विषय, आशय, आविष्कारामधून संपन्न झालेल्या आहेत. हा सुरेख कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी बोरिवली शाखा अध्यक्ष अनुराधा नेरुरकर त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवादसुद्धा देते. आणि या काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मला दिल्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद देऊन मी इथेच थांबते. धन्यवाद. नमस्कार, मी इंद्रसेन चव्हाण, कार्यवाह बोरिवली शाखा. आज आमच्या फेसबुक पेजवर यशस्वीपणे संपन्न झालेल्या पावसाळी कवी संमेलन कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन करण्याचं काम मी करत आहे. प्रथमतः आमच्या ऑनलाईन कवी संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकण मराठी साहित्य संस्थेच्या विश्वस्त माननीय रेखाताई नार्वेकर यांनी आमच्या कार्यक्रमाला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले व सादर केलेल्या कवितांचे छान परीक्षण करून अभिप्राय दिला. तसेच अमृततुल्य मार्गदर्शन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. म्हणून बोरिवली शाखेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे सभासदांनी पाठवलेल्या सर्व कवितांचे एकत्रीकरण करून आमच्या फेसबुक पेजवर यशस्वीपणे अपलोड करण्याचे काम JK मीडियाच्या संस्थापक माननीय ज्योती कपिले मॅडम यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. म्हणून त्यांचेही आभार. कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थेचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे पत्रकार आणि साहित्यिक माननीय शिवाजी गावडे सर यांनी आमच्या कार्यक्रमाला पाठवलेल्या शुभेच्छामय संदेशामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला. म्हणून त्यांचेही आभार. आमच्या फेसबुक पेजवर उपस्थित राहिलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत.
आजचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होण्याची 2 प्रमुख कारणे ती म्हणजे आमच्या कार्यकारी सभासदांनी घेतलेले परिश्रम आणि आमच्या सर्व सभासदांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद। अशा सर्व सभांचा नामोल्लेख आमच्या अध्यक्षा माननीय अनुराधाताई नेरुरकर आणि त्यांच्या सूत्रसंचालनात केलाच आहे। सर्व सभासदांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि पुढील वाटचालीकरता आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाचा समारोप करण्याअगोदर एक चारोळी सादर करतो। फुलांचे हार कशाला, फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, आभाराचे भार कशाला, नातेच आपले हृदयाचे, नातेच आपले हृदयाचे, त्या नात्याला दार कशाला, त्या नात्याला दार कशाला। बोरिवली शाखेच्या वतीने आजचा कवी संमेलन कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।